सर्वांना नमस्कार. जागतिक मराठी अकादमी आणि रयत शिक्षण संस्था यांच्या वतीनं आयोजित केलेल्या या 20व्या जागतिक मराठी संमेलनात शोध मराठी मनाचा आपण गेले 2 दिवस मराठी माणसांनी महाराष्ट्रात, देशात नव्हे जगभरात कुठली कुठली क्षेत्र पादाक्रांत केलेली आहेत, कुठपर्यंत लोक पोहोचलेले आहेत. अत्यंत छोट्या खेड्यातून येऊन जगातल्या सर्वोच्च स्थानापर्यंत पोहोचलेल्या माणसांचा प्रवास समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. आज इथं समोर बसले जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष आदरणीय रामदास फुटाणे यांना. म्हणजे मूळ कल्पनाच हीच की महाविद्यालयीन मुलांच्या समोर म्हणजे आजच्या तरुणाईच्या पुढं जी उद्याची भारताची जबाबदार पिढी आहे त्यांच्या पुढं काही नव्या वाटा त्यांना दाखवणं हा या संमेलनाचा उद्देश आहे. आणि मला वाटतं गेले 2 दिवसात आपण त्या दृष्टीनं काही छोट्या छोट्या गोष्टी आपल्या भविष्याच्या दृष्टीनं आपल्या हाती आल्या असतील नक्कीच. आज आपण एका वेगळ्या विषयाच्या संदर्भात बोलणार आहोत. आजचा विषय आहे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सायबर सुरक्षा. म्हणजे सातत्यानं गेल्या काही वर्षात आपण या विषयाच्या संदर्भात ऐकतो आहोत, त्याची चर्चा करतो आहोत. त्या संदर्भातले धोके काय आहेत या संदर्भातल्या वेगवेगळ्या बातम्या आपल्यावर येऊन आढळत आहेत. आणि आपण ज्यांना कुतूहल आहे अशी मंडळी या संदर्भात काही जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. आजचं मला वाटतं जे सेशन आहे आता हे सत्र ते या अर्थानं महत्त्वाचं आहे की या विषयाच्या संदर्भातली प्राथमिक माहिती आणि त्यातले तपशील तर आपल्याला मिळणारच आहेत. पण इथं विवेक सावंत सरांच्या सारखे व्यक्ती आहेत जे आपल्याला एकूण आपल्या जगण्याला एक नवी दृष्टी त्यातून कशी मिळेल म्हणजे त्यांचा अनुभव बघितला तर मला असं वाटतं की रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरनंतर सर्वाधिक सह्या केल्या ज्याच्या लोकांच्याकडे आहेत 2.5 कोटी सर्टिफिकेटवर विवेक सावंत सरांच्या सह्या आहेत. ते MKCLचे अधिकारी असताना 5,000 महाराष्ट्रात MKCLची केंद्र त्यांच्या कार्यकाळात सक्रिय झालेले आहेत. आणि त्या माध्यमातून असे हे कोट्यावधी मुलांना त्या संदर्भात नव्या रोजगाराच्या दिशा सापडल्यात, जगण्याच्या दिशा सापडल्यात. वेगवेगळ्या विषयांच्याकडं कसं वेगळ्या दृष्टिकोनातून आपण नेहमी काही गोष्टींच्याकडं बघतो आपल्या नियमित दृष्टिकोनातून, पण त्याच गोष्टींच्याकडे वेगळ्या दृष्टीनं कसं बघायचं या संदर्भात विवेक सावंत सर सातत्यानं वेगवेगळ्या विषयांच्या संदर्भानं बोलत असतात. इथं दुसरे मंगेश आमले सर आहेत, आणखी रवींद्रनाथ हिरोळीकर सर आहेत. ही मंडळी सायबर सिक्युरिटी या क्षेत्रात काम करतात. म्हणजे तुम्ही गेल्या काही आठवड्यात ज्या गोष्टीनं वैतागलेला आहात की सतत आपल्याला अत्यंत महत्त्वाचा फोन करायचा असतो आणि त्यावेळी आपला फोन लागत नाही आणि तुम्हाला जर कुणाचा फोन आला रिझर्व्ह बँकेचे अधिकारी म्हणून सांगत असेल तर त्यावर विश्वास ठेवू नका. म्हणजे सिक्युरिटी नको, तुमची सायबर सिक्युरिटी नको, पण रिंगटोन आवरा असं म्हणायची पाळी तुमच्या आमच्यावर आलेली आहे. तर ही सायबर सिक्युरिटी नेमकी काय आहे, तो विषय काय आहे, तोही आपण आज या निमित्तानं समजून घेणार आहोत. मी चर्चेला सुरुवात करताना पहिल्यांदा थेट सावंत सरांच्याकडे जातो. म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता या संदर्भात सर आपल्याला काही गोष्टी सांगणार आहेत. सर, माझा पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही मुळात इथं खूप आपली कॉलेजची मुलं मुली आहेत किंवा इथं आजूबाजूच्या खेड्यातनं आलेली लोक आहेत. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स या संदर्भात फक्त चर्चा सुरू आहे, कृत्रिम बुद्धिमत्ता. हे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे नेमकं काय हे पहिल्यांदा मला वाटतं तुम्ही सांगावा. प्रथमतः विजय चोरमारे सर माझी मुलाखत घेत आहेत हा मी माझा एक सन्मान समजतो. कारण त्यांच्या इतके सिद्धहस्त लेखक पत्रकार या प्रसंगी जागतिक मराठी परिषदेने बोलवलेले आहेत याचा मला आनंद होतो. त्याचप्रमाणे रयत शिक्षण संस्थेचे पदाधिकारी चंद्रकांत दळवी सर IAS, विकास देशमुख सर IAS, त्याचप्रमाणे रामदासजी फुटाणे आणि या विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर म्हस्के हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. हा एक मी माझा सन्मान समजतो. इथे बसलेले जे विद्यार्थी आहेत तर इतक्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी रयत शिक्षण संस्थेचे आणि इतर संस्थांचे या विषयासंबंधी उत्सुक आहेत हे बघूनही मला दळवी सर खूप आनंद होतो. आणि मी
माझं काही सांगण्यापूर्वी एक प्रश्न विचारीन की तुमच्यापैकी किती जणांनी MSCIT कोर्स केला आहे त्यांनी हात वरती करा. ओके. आता म्हणजे तुम्हाला मी आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय सांगण्याची गरजच नाही, कारण MSCIT मध्ये आता तो शिकवला जातो. फर्स्ट लेसन्स इन AI. तर खूप छान तुम्ही संगणकाच्या क्षेत्रामध्ये प्रवेश करताय, स्वतःहून असे अभ्यासक्रम करत आहात, त्याच्यामुळे तुमचं भवितव्य खूप उज्ज्वल आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही जी संज्ञा आहे ही थोडीशी इतिहास काळामध्ये आली, पण तिचा अर्थ मात्र आता बदललेला आहे. तर थोडक्यात मी तुम्हाला तो सांगणार आहे. 20व्या शतकाच्या मध्यापासून असा एक प्रयत्न झाला की आपल्याला मनुष्य जे जे काही करू शकेल ते सगळं यंत्रातून करता येईल का. उदाहरणार्थ अर्थपूर्ण संभाषण करता येईल का, कविता करून घेता येतील का. इतकंच नव्हे तर माणसं ज्या ज्या अतिशय गुंतागुंतीच्या गोष्टी करतात त्यातली सर्वात गुंतागुंतीची गोष्ट कुठली, असं शास्त्रज्ञांनी विचार करायला सुरुवात केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की चित्रपटाचं दिग्दर्शन करणं ही सर्वात गुंतागुंतीची गोष्ट आहे. तर तीसुद्धा आमची कृत्रिम बुद्धिमत्ता करेल, अशा प्रकारचे दावे हे 20व्या शतकाच्या मध्यापासून सुरू झाले. त्याच्यात मर्विन मिन्स्की म्हणून जे सायंटिस्ट होते त्यांनी तर असा दावा केला की आम्ही संगणकामध्ये अशी काही बुद्धिमत्ता या 20 वर्षामध्ये निर्माण करू की ज्यामुळे संगणक माणसांना पाळीव प्राणी म्हणून सुद्धा सांभाळायला तयार होणार नाहीत, इथपर्यंत आम्ही बुद्धिमत्ता तयार करू. दुसरा एक दावा असा तयार केला गेला की आम्ही मनविरहित अशा सुट्ट्या भागांपासून आम्ही माणसाचं मन यंत्रामध्ये तयार करून दाखवू, असा पण एक दावा केला गेला. याच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात संशोधन केलं गेलं, त्यासाठी निधी खर्च झाला, त्याच्यावर हॉलिवूडमध्ये सिनेमे निघाले, जगामध्ये हाईप झाली, खूप काही काही गोष्टी घडल्या. पण हळूहळू 60 वर्षांच्या संशोधनातून हे निष्पन्न झालं की मानवाच्या ज्या विलक्षण अशा निसर्गदत्त अशा व्यापक क्षमता आहेत, त्या क्षमता अत्यंत मर्यादित असं त्याचं प्रारूप फक्त आम्ही यंत्रामध्ये करू शकू, आणि मानवी बुद्धिमत्ता ही अतिशय व्यापक आहे, ही आम्हाला यंत्रामध्ये विकसित करता येणार नाही. हे जे अपयश 20व्या शतकाच्या अखेरीला यायला लागलं, त्याच्यातून 20व्या शतकाने 2 गोष्टी दिल्या, हे निष्पन्न झालं. पहिली गोष्ट 20व्या शतकाने दिली ती अशी की आम्हाला यंत्रामध्ये म्हणजे माणसाचं यंत्रवत असं स्वरूप करता आलं, कारण कारखान्यात त्याला आम्ही असेंब्ली लाईनवर उभं केलं आणि त्याला सांगितलं की तुझी काही सर्जनशीलता वापरू नको, तुझी क्रिएटिव्हिटी वापरू नको, जे सांगितलंय ते काम कर. म्हणजे 20व्या शतकाने माणसाला यंत्रवत बनवण्यात यश मिळवलं, पण यंत्रातून मानवी क्षमता निर्माण करण्यामध्ये मात्र त्या शतकाला अपयश आलं. ही सर्वात गोड बातमी घेऊन 21वं शतक उजाडलं. मग 21व्या शतकाने काय ठरवलं की आता यंत्रामध्ये जी बुद्धिमत्ता निर्माण करायची ती कशी करायची की जी अशी अफाट कामं आहेत जी माणसांना जमणारच नाही आहेत, कधी मानवी बुद्धिमत्तेच्या कक्षेत ती येत नाहीत, अशी कामं करण्यासाठी आपण बुद्धिमत्ता विकसित करायची. म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता याचा 21व्या शतकातला अर्थ असा की ती न मानवी बुद्धिमत्ता आहे. उदाहरणार्थ मी चीनमधून प्रकाशित होणारं जे वृत्तपत्र असतं ते तत्काळ मराठीत वाचतो, आणि तेच वृत्तपत्र स्पॅनिश लोक स्पॅनिशमध्ये वाचतात, इंग्लिश लोक इंग्लिशमध्ये वाचतात, हिब्रू जाणणारे हिब्रूत वाचतात, तत्क्षणी सगळेजण जगभर वाचतात. आता हे अस्खलित मराठीमध्ये तसंच्या तसं ज्या क्षणी प्रकाशित होतं त्या क्षणी मराठीत वाचता येतं. ही बुद्धिमत्ता माणसाच्या पलीकडची आहे. ती आम्हाला जी देते ती न मानवी बुद्धिमत्ता. तिचं रूढ अर्थाने नाव त्यावेळेला कृत्रिम बुद्धिमत्ता ठरलं, ते तसंच चालू राहिलं, म्हणून आपण त्याला आज कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणतो. त्याच्यामुळे आपल्याला ज्या क्षमता प्राप्त झालेल्या आहेत, निसर्गदत्त क्षमता, त्याच्या पलीकडच्या गोष्टी ज्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत. उदाहरणार्थ आपण ही पृथ्वी खूप मोठ्या प्रमाणात डॅमेज केली आहे आपल्या पूर्वीच्या पिढ्यांनी.
आता तुमच्या पिढीला ती पृथ्वी रिपेअर करायची आहे. तर हा सगळा प्लॅनेट रिपेअर कसा करायचा याच्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच आपल्याला कामी येणार आहे. आता कुंभमेळा होणार आहे. तर कुंभमेळ्यामध्ये वर्षभरामध्ये 40 कोटी लोक येणार आहेत आणि त्याच्यासाठी आपल्या सरकारने 7,000 कोटीचं बजेट ठेवलं आहे. आता त्याच्यात कोणीही धक्काबुक्कीमध्ये स्टॅम्पिडमध्ये मरू नये याच्यासाठी जे कॅमेरे बसवलेत त्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेचं हे वरदान प्राप्त आहे. त्याच्यामुळे कुठे गर्दी होणार आहे याचा आधीच अंदाज करता येईल आणि त्याप्रमाणे लोकांच्या हालचालींचं नियोजन करता येईल. असे कितीतरी उपयोग आहेत की जे पूर्वी माणसाला शक्य नव्हते. त्याच्यामुळे आत्ता लक्षात ठेवण्याची गोष्ट ही की अशा प्रकारची कामं करणारी बुद्धिमत्ता म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. धन्यवाद सर. आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेविषयी आमच्या उपस्थितांना मार्गदर्शन केलं. संगणक साक्षरतेपासून सुरू झालेला हा आपला प्रवास आहे सर्वजणांचा आणि आता साक्षरतेच्या पुढं आपणाला जायचं आहे. म्हणजे आपण साक्षर झालेलो आहोत, परंतु ह्या ज्या 21व्या शतकामध्ये जग बदलते. सरांचे शब्द आहेत आफ्टर डिस्रप्शन आणि आफ्टर ChatGPT. म्हणजे AC आणि AD नंतरचं जग जे आहे ते खूप वेगानं बदलतं आहे आणि हा वेग प्रचंड आहे आणि या प्रचंड वेगाबरोबर आपल्याला सामावून घ्यायचं आहे. म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता आहेच आपल्याबरोबर, परंतु आपल्याला सुरक्षितताही करायची आहे आपली. म्हणजे आपण आपल्या घराची, आपल्या मालमत्तेची आपण सुरक्षितता करतोय, परंतु आता 21व्या शतकामध्ये डेटा नावाचा एक जे आपल्या समोर आलेला आहे, म्हणजे आपण त्याला इन्फॉर्मेशन म्हणूयात किंवा डेटा म्हणूयात, त्याची आपल्याला सिक्युरिटी करायची. आणि विजय चोरमारे सरांनी सांगितलं तसं फोन केल्यानंतर आपल्याला एक रिंगटोन येते, तर ती नेमकी काय आहे हा प्रश्न आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. आणि सिक्युरिटी म्हणजे काय, ती रोखायची कशी, हे देखील प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये आहेत. म्हणजे जसं माझं घर मी कुलूप लावून सुरक्षित करतोय, तशी माझी विदा किंवा माझा डेटा मी सुरक्षित कसं करायचा, आणि त्यानंतर मग माझी वेबसाईट असेल आणि मग पुढं जाऊन बँकिंग क्षेत्र आहे, बाकीचे जी क्षेत्र आहेत जिथं अतिसंवेदनशील डेटा आहे ते सुरक्षित कसं करायचं, त्या संदर्भात आपल्यामध्ये 2 वक्ते आहेत. सर्वप्रथम मी रवींद्रनाथ सरांना विचारेल की आपला हा प्रवास जो आहे अगदी ग्रामीण बार्शीसारख्या ग्रामीण भागातून आपण या क्षेत्रामध्ये आलेला आहात. ही क्षेत्र फॅसिनेटिंग आहे. IT क्षेत्र हे सर्वांसाठी फॅसिनेटिंग आहे आणि आमच्या विद्यार्थ्यांना म्हणजे इथं बसलेल्या प्रत्येकाचं ड्रीम असतं की आपण IT मध्ये जॉब करावा. तर आपला जो प्रवास आहे तो आमच्या विद्यार्थ्यांना नक्कीच प्रेरणादायक ठरेल. तर आम्हाला ऐकायला आवडेल की आपला हा प्रवास बार्शीपासून ते CISO म्हणून आहे, म्हणजे कंपनीमध्ये एक CISO ऑफिसर असतो, म्हणजे अगदी CISO हा शब्द देखील आमच्यासाठी नवीन आहे, तर तो काय असतो आणि सायबर सिक्युरिटी म्हणजे काय याबद्दल आपण आम्हाला सांगावं. धन्यवाद. सर्वप्रथम कर्मवीर भाऊराव पाटलांच्या या पावन वास्तूमध्ये आल्याचा मला खूप आनंद होतोय आणि जागतिक मराठी परिषदेचे रामदास पोटाणे सर, ज्यांना आम्ही लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत, वाचत आलेलो आहोत, जेव्हा प्रत्यक्ष भेटले तेव्हा मी ओळखलंच नाही त्यांना, कारण मी त्यांना नेहमी एकदम डायनॅमिक स्वरूपात बघितलेलं आहे. सर्व संस्थेचे सगळे पदाधिकारी, कुलगुरू वगैरे सगळे, सर्वांचे आभार इथं आम्हाला संधी दिल्याबद्दल. अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि इथल्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी असं समजू नये की अरे हे काय माझ्या आवाक्यातलं नाही आहे, मी एका छोट्या गावातला आहे, माझ्या आवाक्यातलं नाही आहे, ही मोठी लोकं बसलेली आहेत, अशी काही ॲटलिस्ट माझ्याबद्दल मी सांगू इच्छितो की हे कुणीही करू शकतो. आता सरांनी विचारलं की तुमची बॅकग्राऊंड काय, तर मी बार्शीसारख्या छोट्याशा गावातून येऊन, अर्थात लहानपणापासून अकॅडमिक्समध्ये चांगलाच परफॉर्मन्स असल्यामुळे मिडल स्कूल स्कॉलरशिप असेल, हायस्कूल स्कॉलरशिप असेल, 10वीमध्ये पुणे बोर्डात 5वा आलो, 12वीमध्ये पुणे बोर्डात 13वा आलो आणि असं करत करत मला कधी कळालंच नाही की मी कधी इंडस्ट्रीमध्ये काम सुरू केलं आणि IT इंडस्ट्रीमध्ये आलो. म्हणजे योगायोगच समजायला हवा, कारण IT इंडस्ट्रीचं सुवर्णयुग तेव्हा सुरू झालं इनफॅक्ट. तर मी इन्फोसिससारख्या कंपनीमध्ये 19 वर्ष काम केलं. तर सांगायचा मुद्दा हा की हे आपण सगळे करू शकतो, प्रत्येकामध्ये ती चुणूक आहे, ते सामर्थ्य आहे, हा पहिला मुद्दा. दुसरं म्हणजे अगदी आता मी तरी
अगदी आपण जेव्हा मोडेम वापरायचो घरामध्ये, जेव्हा तो एक विचित्र आवाज यायचा, टेलिफोन लाईनला आपण ते कनेक्ट करायचो आणि मेसेज जायचे ते फक्त टेक्स्ट मेसेज जाऊ शकायचे. एक टर्मिनल यायचं, एक प्लेन असं एक टर्मिनल यायचं आपल्यासमोर. आणि जास्तीत जास्त मला वाटतं त्या काळात चॅटिंग एक होऊ शकायचं किंवा टेक्स्ट बेस्ड ईमेल वगैरे होऊ शकायचं. तेव्हापासून हा प्रवास सुरू झालेला आहे. आणि जगातली सगळी टेक्नॉलॉजी ओरिएंटेड जी आपली सगळी माइंड्स आहेत, त्यांनी इतकं हे जबरदस्त काम करून ठेवलेलं आहे की ही प्रगती जी झालेली आहे ती अचंबित करणारी आहे. आणि जशी ही प्रगती झाली तशीच त्याच्याबरोबरच त्याला सुरक्षित ठेवण्याचं एक आव्हानसुद्धा वाढत गेलेलं. तर सायबर सिक्युरिटी किंवा इन्फॉर्मेशन सिक्युरिटी म्हणजे काय, तर ही जी आपली इन्फॉर्मेशन आहे, आपली बहुमूल्य माहिती आपण म्हणूया की आपलं एका बँकेत अकाउंट आहे, तर ते अकाउंटबद्दलची जी माहिती आहे त्यात किती पैसे आहेत, तुमचं नाव काय, तुमची सुरक्षित करणारी माहिती जी असेल, पासवर्ड्स असतील, आणि पासवर्ड तर आपण प्लेनमध्ये ठेवणार नाही, त्याला काहीतरी एक एन्कोड करून ठेवूया, तर ती माहिती कुणाच्या हातात पडू नये. जे पैसे आहेत अकाउंटमध्ये ते किती आहेत, 100 आहेत का 1 शून्य ॲड करूया, चला त्याची इंटिग्रिटी गेली. तर ह्याला सुरक्षित ठेवणे हे सगळं इन्फॉर्मेशन सिक्युरिटीमध्ये येतं. आणि ज्या ज्या सिस्टीम्स वापरलेल्या आहेत, मग ते एखादा मोबाईल असू दे किंवा लॅपटॉप डेस्कटॉप असू दे किंवा हाय एंड सर्व्हर्स असू देत, त्याच्यामध्ये पण विंडोज आहे, लिनक्स आहे, मॅक आहे, सगळे आहेत प्रकार. आणि ह्यांना जोडणारे नेटवर्किंग कंपोनंट्स आहेत, त्यांना सुरक्षित करणाऱ्या फायरवॉल्स आहेत. आणि हे जगभरात जाळं जे पसरलेलं आहे त्याच्यात सगळ्या प्रकारचे लोक आहेत. आणि जे वाईट प्रवृत्तीचे जे लोक आहेत ते टपून बसलेले आहेत. ज्या झाडाला आंबे लागले तिथे दगड मारणारे लोक आलेच. त्यामुळे जिथे जिथे पैसा आहे तिथे तिथे अटॅकर्स येतात आणि ते ती माहिती घेण्याचा प्रयत्न करतात किंवा काहीतरी एखादा व्हायरस, एखादा मॅलवेअर टाकून त्या कंपनीला बंद पाडण्याचा किंवा त्या कंपनीला असा काही हे करण्याचा प्रयत्न करतात की तुम्ही आम्हाला इतके पैसे द्या तर आम्ही तुमचं नेटवर्क चालू करून देऊ. म्हणजे रॅन्समवेअर हा एक अतिशय भयंकर प्रकार आलेला आहे आणि याची व्याप्ती जगभर आहे. आणि जेव्हा जेव्हा 2 देशांमध्ये सुद्धा युद्ध होतात तेव्हा आधी सायबर अटॅक्स होतात आणि मग ग्राउंडवरचे अटॅक्स होतात. त्यामुळे हा अतिशय मला वाटतं सध्याच्या परिस्थितीला अतिशय समर्पक असा विषय आहे, प्रत्येकाने जाणून घेण्यासारखा विषय आहे. आणि सायबर सिक्युरिटीचे 3 प्रिन्सिपल्स आहेत, कॉन्फिडेन्शियलिटी, इंटिग्रिटी, अवेलेबिलिटी. एक म्हणजे तुम्ही सोडून दुसऱ्या कोणी इन्फॉर्मेशन ॲक्सेस करू नये. दुसरं म्हणजे जी आहे माहिती ती कोणीही टॅम्पर करू नये, त्याला कोणी 100चे 1000, 1000चे 100 करता येऊ नये अनऑथराइज्ड प्रकारे. आणि अवेलेबिलिटी म्हणजे तुम्हाला जेव्हा ती पाहिजे ती साईट, ती सिस्टीम, तेव्हा ती ॲक्सेस करता आली पाहिजे. ह्या 3 सिम्पल प्रिन्सिपल्सवरती आहे. पण हे जेव्हा आपण झूम करून बघतो तेव्हा त्याच्यात बरेचसे कंगोरे येतात, बरेचसे टेक्निकल ॲस्पेक्ट्स येतात. ते शिकण्यातच ती मजा आहे. आत्ता एवढंच. मंगेश आमले सरांना मी प्रश्न विचारेन की आता हे सिक्युरिटीच्या संदर्भात हिरोळीकरांनी सांगितलं, पण हे अटॅकर्स कोण असतात, तुमच्या याच्यावर अटॅक करणारी मंडळी कोण असतात आणि इथंच आपल्याला अटॅक करायचं आहे हे ते कसं ठरवतात? म्हणजे मला प्रश्न असा पडतो बऱ्याचदा की माझ्या बँकेच्या खात्यात एक विशिष्ट रक्कम जरा प्रमाणापेक्षा जास्त असते, त्यावेळी कधीतरी ते हे करायचा त्याच्यावर अटॅक व्हायचा प्रयत्न होतो. हे आंतरराष्ट्रीय सुरक्षा, आंतरराष्ट्रीय पातळीवरचे हे वेगळं, पण पर्सनल लेवलवर हे अटॅकर्स आपलं लक्ष कसं शोधतात आणि ते कसा प्रयत्न करतात आणि हे कोण असतात? आपल्या सगळ्यांना माझा नमस्कार. मी डॉक्टर मंगेश आमले, वेलॉक्स सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीचा संस्थापक आणि कार्यकारी संचालक म्हणून काम पाहतो आहे. आज या कार्यक्रमासाठी माझे स्नेही डॉक्टर अशोक पाटील साहेब, गौरवजी फुटाणे आणि आदरणीय रामदास फुटाणे सर असतील, माझे दुसरे स्नेही चंद्रकांत दळवी सर, आणि आपल्या सर्वांमार्फत इथे पोचता आला आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा नमस्कार.
आपण 2-3 गोष्टी समजून घेऊया अगोदर. आपण डायरेक्ट अटॅककडे जाण्या अगोदर. तर सायबर सिक्युरिटी आणि सायबर क्राईम ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. बऱ्याचदा आपण काय म्हणतो की सायबर क्राईम म्हणजे सायबर सिक्युरिटी, म्हणजे अशी गफलत आहे बघा, जनरलाइज, म्हणजे जे सर्वसामान्य माणसांच्या. काही लोक म्हणतात माझ्या मुलाने ते सायबर क्राईमचं सर्टिफिकेट केलं, काही म्हणतात सायबर सिक्युरिटीचं केलं, असं बरंचसं काय काय आहे. तर सायबर काय हे पहिलं समजलं पाहिजे, म्हणजे आपण सिक्युरिटी आणि क्राईमकडे नंतर जाऊया. तर सायबर म्हणजे काय, पूर्ण जग हे जे आहे हे एका जाळ्याने जोडलं गेलं आहे, एका नेटवर्कने जोडलं गेलं आहे. मग ते तुमच्या कंपनीचं इंट्रानेट असेल, इंटरनेट असेल, हे सगळं जग, प्रत्येक देश हा एका केंद्रीय जाळ्याने जोडला गेला आहे, त्याला आपण सायबर म्हणतो. आणि सिस्टीम्स एक समजून घेऊया. तर सिस्टीम म्हणजे काय, आपण म्हणतो कम्प्युटर म्हणजे सिस्टीम, राउटर म्हणजे सिस्टीम. तर तसं न जाता इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये तुम्ही जे काही वापरताय, तुमचे सर्व्हर्स असोत, नेटवर्क असोत, किंवा तुमचे लॅपटॉप्स असोत, तुमचे इतर डिव्हायसेस असोत, या सगळ्यांना सिस्टीम म्हटलं जातं. मग सिस्टीम आणि सायबर यांची सुरक्षा करायची म्हणजे सायबर सिक्युरिटी. आता सायबर सिक्युरिटी कशी करायची, ती कशी असली पाहिजे, हा निराळा विषय आहे. परंतु अटॅक कसा करतात, हा जो तुम्ही प्रश्न विचारला त्याला मी हात घालतो. अटॅकर्स कोणत्या स्वरूपाचे असतात हे समजून घेऊया. पहिला काय की त्याला काहीतरी फायदा मिळवायचा आहे, म्हणजे तो सायबर हल्ला केल्यानंतर त्यातून मला काय फायदा मिळेल याच्यासाठी अटॅक होतो. दुसरा जो अटॅकर असतो तो मनमौजी स्वरूपाचा असतो, ज्याला आपण म्हणतो फन. मी चांगला कोडर आहे, मी चांगला प्रोग्रामर आहे, आणि चला मी एखादं काहीतरी डिस्ट्रक्टिव्ह सॉफ्टवेअर बनवतो. म्हणजे बघा, अटॅक करण्यासाठी जे सॉफ्टवेअर बनवलं जातं ते पण प्रोग्राम करूनच बनवलं जातं. मग तो त्या मौजमजेसाठी, चला काही नाही, मला फक्त डिस्ट्रक्टिव्ह माइंडसेटने काम करायचं आहे. तिसरा जो अटॅकर आहे तो म्हणतो की नाही, मला फायदाही नको आहे, मला माझी हौस पण नाही भागवायची, मला काहीतरी हित साध्य करायचं आहे. आणि मग ते हित जे असतं ते बऱ्याचदा त्या देशाची जी व्यवस्था आहे ती डिस्टर्ब करणं असतं. कारण मी IIT बॉम्बेमध्ये मास्टर्स केलं आहे, IIT जम्मूमधून पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आहे सायबर सिक्युरिटीमध्ये, 3 डॉक्टरेट्स अर्न केल्यात आणि 4थी माझ्याकडे मानद डॉक्टरेट आहे. तर मला हे नाही सांगायचं, मला हे सांगायचं आहे की मी काही गव्हर्मेंट एजन्सीज बरोबर सावंत सर मी काम करतो, आणि आम्हाला म्हणजे करावं लागतं, कारण देशाची सुरक्षा असते, त्याच्यासाठी आम्हाला इन्व्हाइट केलं जातं बऱ्याच ठिकाणी, आम्ही त्याच्यात हे असतो की देश हा जो आहे हा विकसनशील आहे. आपल्या देशाबाबतचे सायबर हल्ले याच्याशी मी रेफर करतो आहे. मग हा विकसनशील देश जो आहे याच्यामध्ये एक 45 ते 50% तरुण वर्ग आहे, आणि आपल्याकडे मोठी वर्कफोर्स आहे. त्याच्यामुळे विकसित भारताचं जे स्वप्न आहे ते आपल्या सगळ्यांना पडतं आहे, आणि 25-30 वर्षामध्ये आपण ते अचीव पण करू. मग अशा देशाला डिस्टर्ब करणं खूप आवश्यक आहे. म्हणून हे अटॅक्स जे आहेत ते फिनान्शियल गेनसाठी, फायद्यासाठी पण केले जात नाहीत. बऱ्याचदा त्यात असं दाखवलं जातं की तो फायदा आहे, परंतु फायद्यासाठी नाही, त्या देशाची व्यवस्था, इकॉनॉमी डिस्टर्ब करण्यासाठी म्हणून केले जातात. मग ते कसे होतात, तर आता रवी सर आहेत माझ्या बाजूला, ते CISO आहेत, चीफ इन्फॉर्मेशन सिक्युरिटी ऑफिसर. मग ह्या सिस्टीम ज्या आपण लावतो, सिस्टीम, आता मी परत सिस्टीमकडे घेऊन येतो. सिस्टीम म्हणजे काय, तुमचे सर्व्हर, राउटर्स, नेटवर्क डिव्हायसेस, तुमचे लॅपटॉप्स, मोबाईल डिव्हायसेस, जे तुमच्या ऑर्गनायझेशनच्या कामासाठी वापरले जातात. ह्या सिस्टीममध्ये काही गोष्टी तुम्हाला लॉक कराव्या लागतात, त्याला हार्डनिंग म्हणतो आम्ही.
म्हणजे तुम्ही सायबर सिक्युरिटीची सॉफ्टवेअर वापरण्या अगोदर तुम्हाला तिथे काहीतरी हार्डनिंग करावं लागतं. हार्डनिंग म्हणजे काय? एखादा पोर्ट ब्लॉक करणं, अनावश्यक सॉफ्टवेअर काढून टाकणं, अशा अशा सगळ्या गोष्टी म्हणजे त्या कराव्या लागतात. तिथे कुठेतरी आपण त्या गोष्टी विसरून जातो, लूफहोल राहतो. नंतर मग काय की दुसरी जी स्टेज आहे तिथे सायबर सिक्युरिटीची सॉफ्टवेअर घेणं, तिथे आपल्याकडे कुठेतरी दुर्लक्ष होतं. आणि मग ह्या दोन गोष्टी नसल्यामुळे खऱ्या अर्थाने हल्ले होतात. आत्ता तुम्हाला सांगतो, तुमचं जेवढं नेटवर्क आहे का, आत्ताचं तुमचं नेटवर्क म्हणजे रयत शिक्षण संस्थेचं, अगदी मी जबाबदारीनं बोलतोय, हे सुद्धा काही हजारो हॅकर्सकडून हॅक होण्याचा आत्ताच्या ह्या क्षणाला सुद्धा प्रयत्न होत असेल. असे सगळेच नेटवर्क म्हणजे कुठेतरी एखाद्या देशात बसायचं आणि तिथून स्कॅनिंग करत राहायचं, जिथे एंट्री मिळेल तिथे घुसायचं. अशा पद्धतीतून अटॅक होतात. म्हणजे पहिलं तर काय आहे की आपण आपल्या ज्या सिस्टीम्स प्रोक्युअर करतोय त्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी आहेत, ज्या अनावश्यक गोष्टी आहेत, आपल्याला गरजेच्या नाही आहेत, त्या ब्लॉक करणं. दुसरं, अटॅक झाला तर ते रोखण्यासाठीची सॉफ्टवेअर घेणं, ज्याला सिक्युरिटी टूल्स म्हटलं जातं, ती घेणं, म्हणजे अटॅक आपला प्रिव्हेंट होतो. तुमच्या सगळ्यांकडे ATM कार्ड्स आहेत का? जरा हात वर करा बरं. सगळ्यांकडे? काही हात सगळ्यांकडे आहेत? मागे नाही आहेत का? ह्या देशामध्ये जेवढी ATM चालतात ना, त्यामध्ये 60% जास्त ATM जे आहेत त्यांची सायबर सिक्युरिटी माझी कंपनी म्हणजे मी करतो. म्हणजे तुमचं प्रत्येक दुसरं ट्रान्झॅक्शन देशातल्या प्रत्येक नागरिकाचं ते आम्ही सेफगार्ड करतो. आणि जागतिक पातळीवर विजय सर फक्त 2 कंपनी अस्तित्वात आहेत, त्यातली माझी कंपनी आहे. म्हणजे असं काही आहे. त्याचबरोबर हार्ड डिस्क एन्क्रिप्शन, म्हणजे आता सर सांगतील, हार्ड डिस्क एन्क्रिप्शनसाठी 7-8 कंपनीज आहेत, पण फुल हार्ड डिस्क एन्क्रिप्शन हा शब्द ज्यावेळेस येतो त्यावेळेस हे देखील 2च आहेत, त्यातली माझी एक कंपनी. म्हणजे अशा पद्धतीतली कामं करतो. त्याचबरोबर तुमच्या मोबाईलवर जेवढे सिग्नल लँड होत आहेत का, त्यातले 30% सिग्नल जे आहेत ना, कोणत्याही सर्व्हिस प्रोव्हायडरचे असो, मग ते वोडाफोन असो किंवा बाकी सगळेच असो, तर ते सगळे सिग्नल हॅक होऊ नयेत याचं फिल्ट्रेशन जे आहे ते आम्ही करतोय. म्हणजे मी जे सांगतोय तुम्हाला की कशा पद्धतीत अटॅक होतात, काय केलं जातं, याला माझ्याकडे बेस आहे आणि त्याच्यामुळे म्हणून अटॅक होतात. तर पहिली गोष्ट जी आहे म्हणजे सायबर हल्ला होऊ नये म्हणून, तर ती गोष्ट म्हणजे अवेअरनेस. मग तो अवेअरनेस कशा स्वरूपाचा असेल की चला आपण ज्या सिस्टीम प्रोक्युअर केल्यात त्याचा हार्डनिंग करणं आणि मार्केटमध्ये काय उपलब्ध आहे, जर अटॅक झाला तर तो प्रिव्हेंट करणं, अशा स्वरूपामध्ये आपल्याला ते करता येऊ शकतं. धन्यवाद. धन्यवाद सर. याला जोडूनच मी लगेच तुम्हाला प्रश्न घेऊ इच्छितो. आपली वेलॉक्स कंपनी आहे, आता आपण सांगितलं, तर आपला उद्योजकतेकडचा जो प्रवास आहे, म्हणजे आमची मुलं आहेत त्यांना उद्योजकतेकडे जर वळायचं असेल तर तुमचा जॉब टू उद्योजकता हा प्रवास नक्कीच आमच्या मुलांसाठी प्रेरणादायी ठरेल. तर त्याबद्दल आपण काय सांगाल? मी पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील डिंगोरे म्हणून माझं खेडेगाव आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मभूमी म्हणजे जुन्नर, त्या तालुक्यामधून मी येतो. शेतकरी कुटुंबातून आहे. वडील तर अशिक्षित आणि आई माझी 7वी शिकलेली, असं शेतकरी कुटुंब, थोडीशी शेती. जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकून इथपर्यंतचा प्रवास केला आहे आणि इथपर्यंत पोचता जवळपास 24 वर्ष गेली. 24 वर्षाचा माझा अनुभव आहे. त्याच्यामध्ये 10 वर्ष मी नोकरी केली आहे. ओरॅकल असेल, झेनिथ असेल, HDFC बँक असेल, अशा वेगवेगळ्या आणि मोठ्या कंपनीजमध्ये, बँक्समध्ये हेड म्हणून किंवा कोर बँकिंग, इंटरनॅशनल कोर बँकिंगचा हेड म्हणून वगैरे काम केलं. त्याच्यामुळे त्या 10 वर्षाच्या नोकरीमध्ये मला सतत असं वाटत होतं की सायबर सुरक्षा हा महत्त्वाचा मुद्दा राहणार आहे. आणि
तो सायबर सुरक्षा हा जो मुद्दा आहे, तर त्याच्यामध्ये काहीतरी केलं गेलं पाहिजे अशी एक आंतरिक भावना होती. आणि म्हणजे सगळ्या बसलेल्या मुलांना आणि सगळ्यांना, तुम्हा सगळ्यांना सांगायचं आहे, माझे वडील जरी शेतकरी होते तरी त्यांना सतत वाटायचं, म्हणजे प्रेरणा कशी मिळते उद्योगाची ते महत्त्वाचं आहे ना. उगाच मी उद्योजक झालं हे सांगण्यात काय मोठेपण आहे की मी केलं, पण ती प्रेरणा जी आहे ती माझ्या वडिलांनी माझ्यामध्ये कुठेतरी रुजवली. ते मला म्हणायचे, नोकरी करा रे तुम्ही, पण काहीतरी काम म्हणजे उद्योगात या, काहीतरी कामधंदा. ते बाळकडू कुठेतरी डोक्यात बसलं की अरे नोकरीच करायची आहे आणि मग असं नाही. मग ज्या दिवशी नोकरीची पहिली पायरी चढलो त्या दिवसापासूनच ठरवलं की स्थिरस्थावर झाल्यावर उद्योगात यायचं. आणि तसं म्हणजे वडिलांकडून घेतलेली प्रेरणा आणि मग उद्योजकतेचा प्रवास असा तो प्रवास झाला आहे. देशामध्ये जवळपास 120 बँकांची सायबर सुरक्षा, सगळी नाही, पूर्णतः नाही, परंतु वेगवेगळ्या स्वरूपातली सायबर सुरक्षा माझी कंपनी करते. एक 6 ते 7 देशांमध्ये आम्ही काम करतो. अमेरिकेमध्ये माझं एक कार्यालय आहे, शिकागोला माझं इनोव्हेशन सेंटर आहे, त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियामध्ये माझा सेटअप आहे, सिंगापूरमध्ये आहे. तर अशा पद्धतीत त्याच्यानंतर गव्हर्मेंट किंवा डिफेन्समध्ये पण आमची सायबर सुरक्षा चालते. जिद्द आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, कंटिन्यू शिकत राहिलो आहे मी. म्हणजे व्यवसायात आल्यानंतर पण IIT जम्मू 2016ला सुरू झालं. त्याच्या पहिल्या PG प्रोग्रॅम म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशनचा पहिल्या बॅचचा मी स्टुडंट आहे. म्हटलं सायबर सिक्युरिटीमध्ये पण आपली मास्टरी असली पाहिजे, म्हणजे व्यवसायात तर आहेत, तर कंटिन्युअस शिकत पण राहिलो आहे. त्याच्यामुळे हा प्रवास इथपर्यंतचा इझी झाला आहे असं मी म्हणेन. मी पुढचा प्रश्न सावंत सरांच्याकडे येतो. सावंत सर म्हणत होते, तुमच्याकडे किती एम्प्लॉईज? जवळपास एक 450 इंजिनियर्स देशभरामध्ये माझ्याकडे आहेत. आणि त्याचबरोबर एक पार्टनर नेटवर्कमध्ये 1000च्या पेक्षा जास्त इंजिनियर्स माझे काम करतात, असं आहे. थँक्यू. धन्यवाद आमले सर. यानंतर मी सावंत सरांच्याकडे येतो. सर, ज्यावेळी कम्प्युटर आला आपल्याकडं, त्यावेळी एक चर्चा अशी व्हायची की आता माणसं मोठ्या कम्प्युटर माणसाची कामं करायला लागल्यावर जे मनुष्यबळ आहे ते मनुष्यबळ प्रचंड प्रमाणात निष्क्रिय होणार किंवा ही बेरोजगारी वगैरे मोठ्या प्रमाणावर वाढत जाणार. म्हणजे त्याच्या भविष्यातल्या धोक्यांची चर्चा अधिक झाली, पण नंतर लक्षात असं आलं की कम्प्युटरमुळं खूप चांगल्या गोष्टी व्हायला लागलेल्या आहेत. आता AIच्या संदर्भात असंच, AIच्या संदर्भात चर्चा सुरू झाली. कुठं रश्मिका मंदानाचा कुठंतरी मॉर्फ केलेला फोटो आला, किंवा आपण निवडणुकीत बघितलं राजकीय नेत्यांची AIच्या साहाय्यानं आवाज जनरेट करून काहीतरी वादग्रस्त चर्चा घडवून आणल्या. तर अशा या नकारात्मक गोष्टीच AIच्या धोक्यांच्या अनुषंगानं जास्त चर्चा झाली. तर मला वाटतं धोके तर आहेतच, पण त्याचबरोबर AIचा आपल्यासाठी, नव्या पिढीसाठी, एकूण सगळ्यांच्यासाठी काय फायदे काय आहेत त्या संदर्भात काय तुम्ही सांगू शकाल? म्हणजे धोकेही सांगा काय असू शकतील आणि फायदे नेमके काय असू शकतील, त्याची सकारात्मक बाजू AIच्या काय असू शकतात? बरोबर. चोरमारे सरांनी आत्ता उल्लेख केला की राजकीय नेत्यांच्या आवाजातल्या ऑडिओज तुम्हाला ऐकायला आल्या. तर आपण सायबर सिक्युरिटीवर पण चर्चा करतो आहे. तर फक्त 30 सेकंदाचं तुमच्या आईचं सॅम्पल जर घेतलं आवाजाचं, फोनवर बोलण्याचं, तर वडिलांशी एक कॉन्व्हर्सेशन होऊ शकतं की मी आत्ता खूप अडचणीत आहे आणि 1 लाख रुपये ताबडतोब पाठवा. घरी आल्यानंतर वडील आईला विचारतात की झालं का ती अडचण दूर? तर ती म्हणते की काय झालं, कारण काहीच झालं नव्हतं. याला व्हॉइस क्लोनिंग टेक्नॉलॉजी असं म्हणतात. तर असे बरेचसे दुरुपयोग आहेत. आणि चोरमारे सरांनी रोजगाराविषयी आणि बेरोजगारीची चिंता किंवा बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळेल का असाही एक प्रश्न विचारला. त्याच्याबद्दल विद्यार्थी वर्गाला खूप स्पष्टता असण्याची गरज आहे. तर एक पहिली गोष्ट अशी आहे की AI हा जॉब किलर नाही आहे. AI हा जॉब कॅटेगरी किलर आहे. म्हणजे काय, तर ज्यावेळी रिक्षा येतात ना त्यावेळेला टांगेवाले बेरोजगार होतात. ती जॉब कॅटेगरी किल होते, पण नवी एक जॉब कॅटेगरी तयार होते आणि टांग्यांपेक्षा जास्त रिक्षा लागतात हे आपल्याला माहिती आहे. आता 2024 हे वर्ष संपता
मॅकेन्झी ग्लोबलचा याच्यासंबंधी एक अतिशय दिशादर्शक असा रिपोर्ट आपल्याला प्राप्त झाला आहे आणि तुमच्या भविष्यकाळासाठी तो महत्त्वाचा आहे. तो रिपोर्ट काय म्हणतो की 2030 सालापर्यंत आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे, कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे 8.5 कोटी जॉब्स जगातले प्रभावित होतील. प्रभावित होतील म्हणजे काय, ते सगळे नामशेष होतील असं नाही, तर त्यांच्या स्वरूपामध्ये बदल होत जाईल. काही कॅटेगरीज त्यातल्या किल होतील. म्हणजे जर कॅल्क्युलेटरचा शोध लागला तर हाताने आकडेमोड करणाऱ्या लोकांना काम उरत नाही, ही गोष्ट खरी आहे. तर 8.5 कोटी जॉब्स हे प्रभावित होतील. पण त्या रिपोर्टमध्ये पुढे काय दर्शवलं आहे तर 2030 सालापर्यंत कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे 13.5 कोटी नवे जॉब्स तयार होतील. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता हे जॉब्स कसे असतील तर विशेषतः आता डेटा सायन्स हा जो शब्द आहे हा फक्त इंजिनिअरिंगच्या लोकांनी शिकण्याचा विषय राहिलेला नाही. डेटा इज एव्हरीव्हेअर. त्याच्यामुळे तुम्ही आर्ट्सला असा, कॉमर्सला असा, सायन्सला असा, इंजिनिअरिंगला असा, फार्मसी कुठेही गेलात तरी आता किंवा मॅनेजमेंट, तर तुम्ही डेटा सायन्सचा अभ्यास करत राहणं हे आवश्यक आहे, कारण त्याच्यामधून हे जॉब्स खूप मोठ्या प्रमाणात तयार होतील. आता जॉब स्किल का होतात ते पण समजून घेतलं पाहिजे. तर याच्यासंबंधी युval हरारी म्हणून जे तत्त्वज्ञ इतिहासकार आहेत त्यांनी एक फार महत्त्वाचं वाक्य उच्चारलं. ते असं म्हणाले की औद्योगिक क्रांतीने जसा एक वर्किंग क्लास निर्माण केला तसंच AIच्या क्रांतीमुळे एक अनवर्किंग क्लासला जन्म मिळेल. म्हणजे बेदखल होणाऱ्या लोकांची एक संख्या जगामध्ये वाढत जाईल. ते नुसते बेरोजगार राहणार नाहीत, अनवर्किंग. असं का होईल ह्याचा जर आपण विचार केला तर असं होऊ नये याची रेसिपी आपल्याला सापडते. असं का होईल तर आपण आत्ता जर जगाकडे बघितलं तर जगातले 90% लोक हे जवळजवळ त्यांची 90% आधुनिक कामं करत असताना 90% अंगभूत मानवी क्षमतांचा उपयोगच करत नाही आहेत. ती यंत्रांसारखी वागता आहेत. आणि जर तुम्ही यंत्रांसारखे वागाल तर यंत्र तुमचा पराभव नक्की करेल. म्हणजे काय तर एखादी कॉल सेंटरवरची आपली भगिनी आपल्याशी जेव्हा फोन करते त्यावेळी ती इतकी यांत्रिक पद्धतीने बोलते की ती यंत्र बोलतेय म्हणजे रोबो बोलतेय का म्हणजे ती माणूस बोलते हे कळत नाही. ही सध्याची समस्या आहे. आपण सगळे एकमेकांशी व्यवहार करताना SOP प्रमाणे व्यवहार करू लागलो आहोत. आपलं SOPकरण झालंय. म्हणजे काय, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर. आपण सगळे यंत्रांसारखे वागतो आहोत. आपले शिक्षक वर्गात आल्यानंतर बहुसंख्य शिक्षक यंत्रासारखं शिकवतात की जी माहिती आधीच आपल्याकडे उपलब्ध आहे. आपल्या परीक्षा जर आपण बघितल्या तर त्या यंत्रवत झाल्या आहेत. म्हणजे काय तर त्या प्रेडिक्टेबल एक्झाम्स झाल्या आहेत. म्हणजे काय तर अपेक्षित प्रश्नांना अपेक्षित वेळात अपेक्षित उत्तरं दिली असता अनपेक्षितरित्या जास्त मार्क मिळतात असं सगळ्यांनाच माहिती आहे. आता अशा प्रकारच्या परीक्षांमधून पास होणाऱ्या विद्यार्थ्यांना AIच्या काळामध्ये अजिबात नोकरी मिळणार नाही. तर अनपेक्षित प्रश्नांना अनपेक्षितरित्या कमी वेळात अनपेक्षितरित्या कल्पक उत्तरं ही देणाऱ्या विद्यार्थ्यांना आता जॉब मिळणार आहेत. म्हणजे आता आपल्याला केवळ इंजिनिअरिंग कॉलेजला जाऊन चालणार नाही आहे, तर आपल्याला इमॅजिनिअरिंग कॉलेजला जायला पाहिजे. इतकी आत्ता गरज आहे. म्हणजे आपण माणसं झालो पाहिजेत. आणि माणसांना ज्या विलक्षण क्षमता लाभलेल्या आहेत त्यांचा परिपोष आता आपल्याला आपल्या शिक्षणातून कळावं लागेल. आमची शाळा जी आहे ती बंदी शाळा झाली आहे. ती संधी शाळा करावी लागणार आहे. म्हणजे निरनिराळ्या गोष्टी मला कशा करून बघता येतील. मी माणूस आहे आणि माणूस म्हणून माझ्या विलक्षण बुद्धिमत्ता आहेत. त्या सगळ्या बुद्धिमत्तांचा विकास करण्याची संधी देणारी शाळा म्हणजे संधी शाळा. मग आता माणसांच्या कुठल्या कुठल्या बुद्धिमत्ता आहेत की ज्या यंत्राकडे अजिबात नाही आहेत आणि असणार नाही आहेत याचं गणिती सिद्धता आपल्याकडे उपलब्ध आहे. म्हणजे मी एक आजच्या काळातली तांत्रिक अक्षमता म्हणून बघू नका,
तर दीर्घकालीन यांत्रिक अशक्यता म्हणून त्याच्याकडे बघितलं पाहिजे की त्या गोष्टी अशक्य आहेत यंत्राला करणं. मग त्या कुठल्या आहेत? तर आपला जो मेंदू आहे त्याच्यामध्ये भाषिक बुद्धिमत्तेची 2 केंद्र आहेत. एक भाषा आकलनाचं केंद्र आणि दुसरं भाषा व्यक्त करण्याचं केंद्र, ब्रोका आणि व्हर्निक. ते भाषिक बुद्धिमत्तेबरोबरच आपल्या मेंदूमध्ये अजून एक केंद्र आहे, ते म्हणजे तार्किक गणिती बुद्धिमत्तेचं केंद्र. तिसरं केंद्र आहे ते म्हणजे सांगीतिक बुद्धिमत्तेचं केंद्र. चौथं केंद्र आहे ते म्हणजे शारीर स्नायूविषयक बुद्धिमत्तेचं केंद्र, म्हणजे जे ॲथलीट्स असतात किंवा जे सर्कसमध्ये निरनिराळे प्रयोग करतात किंवा नृत्यांगना असतात किंवा सर्जन्स असतात, हे त्यांच्या मसल्सवर त्यांच्या मेंदूचा कंट्रोल वाढवत नेतात आणि अतिशय थक्क करून सोडणारी कामं त्यांच्या शरीराने करून दाखवतात. त्याला शारीर स्नायू विषयक बुद्धिमत्ता किंवा शारीर गती विषयक बुद्धिमत्ता असं आपण म्हणतो. किंवा आपल्या दृक अवकाशीय बुद्धिमत्ता आहे, म्हणजे जे पुढे वैमानिक होतात वगैरे, त्यांना आता आईन्स्टाईनचा ब्रेन जो आहे, तर आईन्स्टाईनने असे सांगितलं होतं, अल्बर्ट आईन्स्टाईनने, की मी माझ्या मृत्यूनंतर माझ्या मेंदूवर संशोधन करावं. त्या संशोधनातून काय निष्पन्न झालं, तर पेरिएटल लोब हा सर्वसामान्य लोकांपेक्षा 15% जास्त रुंदीचा होता. म्हणजे म्हणून आईन्स्टाईननी संबंध विश्वाची रचना आणि म्हणजे रिलेटिव्हिटी, जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी इथपर्यंत का पोचले, तर त्यांच्या मेंदूचं ते केंद्र अत्यंत विकसित होतं. त्याच्यामुळे दृक अवकाशीय बुद्धिमत्ता. त्याचबरोबर आपल्याला अजून एक बुद्धिमत्ता लाभलेली आहे, ती म्हणजे निसर्गविषयक बुद्धिमत्ता. आदिवासींच्या मुलांमध्ये जर गेलं तर त्यांना छोट्या छोट्या इतक्या गोष्टी माहिती असतात की आपण थक्क होऊन जातो. तर ती निसर्गविषयक बुद्धिमत्ता आपल्या प्रत्येकाला मिळालेली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे स्वविषयक बुद्धिमत्ता, स्वतःला समजून घेण्याची बुद्धिमत्ता, जी आता म्हणजे सेल्फ अवेअरनेस किंवा सॉफ्ट स्किल्ससाठी खूप आवश्यक आहे. स्वतःला समजून घेणं आणि स्वतःमधल्या इमोटिव्ह गोष्टी म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स आपला विकसित करणं. आत्ता गेल्या वर्षीचा अमेरिकेतला अहवाल आहे की ज्या एकंदर लोकांच्या नोकऱ्या गेल्या त्यापैकी 11% फक्त लोकांच्या नोकऱ्या त्यांना तांत्रिक माहिती कमी होती, तांत्रिक कौशल्य कमी होती म्हणून गेल्या. एकूण 90% लोकांच्या नोकऱ्या ह्या ते चांगले टीम प्लेयर्स नव्हते, त्यांना इतरांबरोबर सहकार्य करता आलं नाही किंवा त्यांच्याकडे एखादा प्रश्न सोडवत जाण्याची चिकाटी नव्हती म्हणून त्यांच्या नोकऱ्या गेल्या, एकूण 90% लोकांच्या. त्याच्यामुळे स्वला समजून घेण्याची बुद्धिमत्ता आणि आंतरव्यक्ती बुद्धिमत्ता, इंटरपर्सनल इतरांच्या भावभावना समजून घेणं आणि त्याप्रमाणे प्रतिसाद देणं आणि सहकार्य साधणं आणि सहकार्यातून संघटन करणं, संघटन करण्यातून त्याचं सांघिक कृती करणं आणि विकास करून घेणं. ह्या 8 बुद्धिमत्तांबरोबर अजून एक बुद्धिमत्ता समोर येते आणि ती म्हणजे नैतिक बुद्धिमत्ता. आता ह्या सगळ्या बुद्धिमत्ता जर आपण बघितल्या तर ह्याच्यातल्या भाषिक बुद्धिमत्तेचा काही अंश हा कृत्रिम बुद्धिमत्तेला विकसित करण्यामध्ये यश आलेलं आहे आणि गणिती आणि तार्किक बुद्धिमत्तेचा काही अंश विकसित करण्यात त्याला यश आलं आहे. ह्याच्या पलीकडे बाकीच्या सगळ्या ज्या बुद्धिमत्ता मी सांगितल्या त्या फक्त माणूस आणि माणसाचीच प्रॉपर्टी आहे. आपण 3 प्रकारच्या कृती करतो आयुष्यामध्ये. एक कृती असते ती म्हणजे आपण ज्याला आपण थॉट ॲक्शन म्हणतो, म्हणजे विवेकपूर्ण, विचारपूर्ण, तर्कशुद्ध अशा कृती आपण करत जातो. त्या बहुतेक यंत्रांना सुद्धा काही काळाने करता येतील. अजून रोबोटिक्स बाल्यावस्थेत आहे. दुसऱ्या कृती आपण करतो त्या अनुभवजन्य अशा उत्स्फूर्त कृती करतो. ती फक्त आपली प्रॉपर्टी आहे, ती दुसऱ्यांना नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ज्याला आपण इमोटिव्ह ॲक्शन्स असं म्हणतो, म्हणजे भावनिक उद्दीपनातून आपण काही कृती करतो ज्या अतिशय सर्जनशील असतात आणि ही पण आपलीच प्रॉपर्टी आहे. त्याच्यामुळे आता आम्हाला शाळेमध्ये अनुभवजन्य उत्स्फूर्त कृती करण्याची संधी मिळेल का? आम्हाला आता शाळेमध्ये भावनिक उद्दीपनातून सर्जनशील कृती करण्याची संधी मिळेल का? ह्याच्यावर आम्ही बेरोजगार होणार की अतिशय अर्थपूर्ण असं रोजगार करणार हे अवलंबून राहणार आहे. तुमची सगळ्यांची करमणूक व्हावी म्हणून एक छोटासा गोष्ट सांगतो. एक मोठे साहित्यिक होते फ्रेंच आणि त्यांना काही शिक्षा झाली, तुरुंगात गेले. तुरुंगातून सुटल्यानंतर आपण काय करायचं, तर त्यांनी असं ठरवलं की आपण एक शाळा काढायची आणि त्या शाळेमध्ये मुलांना पूर्ण स्वातंत्र्य द्यायचं. खरंच तशी शाळा त्यांनी काढली नंतर.
त्या शाळेत त्यांनी एक दिवशी मुलांना सांगितलं की तुम्ही माय फेवरिट बर्ड याच्यावर निबंध लिहा, माझा आवडता पक्षी. एका मुलांनी लिहिलेला निबंध त्यांच्या नोबेल पारितोषिक विजेत्या कादंबरीमध्ये समाविष्ट आहे. त्या निबंधामध्ये तो मुलगा असं लिहितो की सर, माय फेवरिट बर्ड इज अन आऊल. बघा तुम्ही आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स असा निबंध लिहू शकेल का? तुम्हालाच कळेल. माझा आवडता पक्षी घुबड आहे. पहिलंच वाक्य दणक्यात. मग सर, इट इज सीन ओनली ड्युरिंग द नाईट, सो कॅन आय राईट समथिंग ऑन काऊ? द काऊ हॅज 6 sides, front, back, left and right. And sir, in the front it has 2 horns so that mouth can be located in between. And at the back it has got a long tail so as to flick the flies which would otherwise fall into the milk. आता असा निबंध तुम्ही कितीही सुंदर प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग केलं ना तरी तुम्हाला नाही निर्माण करता येणार. कारण त्याच्यामध्ये ती जी अनुभवजन्य उत्स्फूर्त कृती आहे, जी एक इररॅशनॅलिटी आहे. इररॅशनॅलिटी आपली प्रॉपर्टी आहे, लक्षात ठेवा. रॅशनॅलिटीचं फार कौतुक झालं जगात. ओके, भावनिक उद्दीपनातून निर्माण होणारी सर्जनशील कृती, अशा कितीतरी कृती आपण त्याचा रियाज करायला पाहिजे. हे सर्व इंटेलिजन्स जे आहेत ते होवर्ड गार्डनर नावाच्या शास्त्रज्ञांनी शोधून काढले 1979 ते 83 या काळामध्ये. आणि त्यांनी त्याचा एकच फॉर्म्युला सांगितला की ह्या सगळ्या बुद्धिमत्तांचं विकसन कसं करावं, तर यूज इट ऑर लूज इट. आमच्या शाळेमध्ये आम्हाला फक्त तार्किक बुद्धिमत्ता, गणिती बुद्धिमत्ता आणि थोड्याफार प्रमाणात भाषिक बुद्धिमत्ता ह्यांचाच विकास करण्याची थोडीफार संधी मिळते, तीसुद्धा फार मर्यादित. आणि त्याच्यामुळे आता मनुष्य म्हणून आपल्याला जर स्थान मिळवायचं असेल तर या बहुविध बुद्धिमत्तांचा विकास करणं आणि त्याच्यातून केवळ नोकऱ्याच नव्हे तर अत्यंत अर्थपूर्ण अशा जीवनाचा शोध लावणं, हा संदेश आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता निकराने देत आहे. एक फार सुंदर वाक्य वापरलं की भावनिक बुद्धिमत्तेचा रियाज करायला पाहिजे. हा भावनिक बुद्धिमत्तेचा रियाज कसा करायचा ते सांगा. हॅलो, भावनिक बुद्धिमत्तेचा रियाज कसा करायचा याच्यावर मला अभ्यास वर्ग घ्यावा लागेल. आज वेळेची मर्यादा आहे, आपल्याला इतरही 2 तज्ज्ञांचं ऐकायचं आहे. पण थोडक्यात सांगतो की आपला जो IQ आहे, तर IQ विषयीचं जे संशोधन झालं आहे ते आपल्याला असं सांगतं की आपण IQ थोडासा जन्मतः घेऊन येतो आणि त्याचं कितीही प्रॅक्टिस केली तरी त्याच्यात फार वाढ होत नाही. पण आपली जी भावनिक बुद्धिमत्ता आहे, म्हणजे स्वतःला समजून घेणं, सेल्फ अवेअरनेस, इतरांना समजून घेणं, आपले म्हणजे दुःख, आनंद, आश्चर्य, भीती, राग आणि तिरस्कार या 6 भावना आहेत, मुख्य मूलभूत भावना. आणि ह्याचे तुम्ही 230 वेगवेगळे आविष्कार करता आणि चेहऱ्यावरच्या 7000 गेस्चर्सनी ते तुम्ही व्यक्त करता आणि इतरांनी व्यक्त केलेले तुम्हाला तत्क्षणी समजतात आणि त्याला तुम्ही प्रतिसाद देऊ शकता. आता ह्याचा रियाज करणं आणि इतरांमध्ये एक प्रकारची विश्वासाची भावना निर्माण करणं, सहकार्याची भावना निर्माण करणं. आपण दोघं माणसं आहोत आणि आपण एकमेकांवर प्रेम करणं. प्रेम आणि लाड याच्यात फरक आहे. लाड ही गोष्ट म्हणजे लाडका, लाडकी, लाडके हे शब्द अलीकडे फार प्रचारात आले, पण लाड आणि प्रेम ह्याच्यात मूलभूत फरक आहे. ह्युमॅनिस्टिक सायकोलॉजिस्टने आपल्याला तो दाखवून दिला आहे. लाड म्हणजे काय, तर लहान मुलांचे तुम्ही चुंबन घ्या, त्यांना कुरवाळा वगैरे, हे सगळं छान आहे, करायलाच पाहिजे, आवश्यक आहे, अरिस्टॉटलने पण सांगितलं आहे. पण प्रेम म्हणजे काय, तर मी ज्याच्यावर प्रेम करतो त्याचं जे पोटेन्शियल आहे, त्याची जी क्षमता आहे, त्या क्षमतेचा परिपूर्ण विकास त्या व्यक्तीने करावा याच्यासाठी मी समर्पित भावनेने त्याला जी मदत करतो ते मी त्याच्यावर प्रेम करतो. ओके, प्रेम आणि लाड याच्यात फरक आहे. त्याच्यामुळे भावनिक बुद्धिमत्तेचा विकास म्हणजे प्रेमाचा विकास आणि त्या सगळ्यांमधल्या एक प्रकारच्या उच्च अशा पातळीवरचा सुसंस्कृत असा समाज निर्माण करण्याकडे जाण्याचा प्रवास, असं मी थोडक्यात तुम्हाला सांगेन. रवींद्रनाथ हिरोळकर सर, मी आपणाला विचारेल की आता जनरेशन बीटानं जन्म घेतलेला आहे, जनरेशन अल्फा आणि जनरेशन वाय आपल्या समोर आहे आणि आपल्या सर्वांचा वावर फिजिकलपेक्षा आता सायबर फिजिकलमध्ये, आमचे मेटावर्सचे खूप अवतार आहेत आमचे सोशल मीडियावरती. तर सोशल मीडिया वापरताना काय काळजी घेतली पाहिजे आपण, असं मी तुम्हाला विचारेल की.
मी तर म्हणेन सोशल मीडिया, ईमेल, मोबाईल ह्या सगळ्याच माध्यमातून सायबर अटॅक्स वाढलेले आहेत. आणि सरांनी प्रेमाचा प्रवास सांगितला, हा ॲक्च्युली सुरू झाला द्वेषाच्या प्रवासातून. म्हणजे जेव्हा दुसरं महायुद्ध झालं त्यानंतर अमेरिका आणि रशियामध्ये शीतयुद्ध सुरू झालं, कोल्ड वॉर. तर जर ते चंद्रावर जाऊ शकतात तर मी का नाही. तर एक असा प्लॅन होता की आपण चंद्रच उडवून टाकूया. असे बरेचसे आक्रस्ताळी मला वाटतं विचार जेव्हा एकमेकांबद्दल मी जास्त श्रेष्ठ का तू जास्त श्रेष्ठ अशी तेव्हा भावना होती, तेव्हा होत गेले. पण त्याचा अजून एक अशी एक ब्रँच त्याची होती की अमेरिकेमध्ये डार्पा नावाची एक डिफेन्स ऑर्गनायझेशन होती. त्यांचं एक नेटवर्क होतं आर्पा नेट म्हणून. तर त्यात त्यांनी असे काही टेक्नॉलॉजीज डेव्हलप करायला तिथल्या शास्त्रज्ञांना प्रेरित केलं की ज्याच्यानी आपण एकमेकांकडे संदेश असे लवकर पाठवू शकू. ते कशासाठी तर युद्धात त्याचा, कारण हे 2 खंडांमधलं किंवा जगभरात चालणारं असं जे युद्ध होतं ते नुकतंच झालेलं होतं. तर तेव्हा ईमेल, FTP असे काही प्रोटोकॉल जे आहेत ते तेव्हा तिथे बनले गेले. आणि तेव्हा जेव्हा ते बनले तेव्हा ते अतिशय बेसिक स्वरूपात बनले गेले. त्यांचे जे प्रोटोकॉल होते, ईमेलचा प्रोटोकॉल आहे SMTP, सिम्पल मेल ट्रान्सपोर्ट प्रोटोकॉल. तर त्याच्यामध्ये सुरक्षा नावाचा अजिबातच विचार केला गेला नाही. त्यामुळे आजही जेव्हा आपण ईमेल वापरतो ते बेसिक ईमेल जे आहे ते असुरक्षित आहे. आत्ता मी या क्षणी मंगेश सरांचा ईमेल घेऊन कुणालाही ईमेल करू शकतो, हे आधी लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून मग त्याच्यावरती तुम्हाला काही आवरणं टाकायला लागतात, कारण बेसिक जे आहे ते अतिशय सिंपल बनवलेला जे प्रोटोकॉल आहे तो अतिशय बेसिक आहे. त्याच्यात सुरक्षा अजिबात नाही आहे. त्यामुळे जे नंतर जे त्याच्यावरचे थर वाढत गेले ते सुरक्षित करण्यासाठी वाढत गेले. आणि त्याच्यातूनही असे काही मार्ग आहेत, लूप होल्स आहेत, जे एक्सप्लॉइट करून अटॅक अजूनही करता येतात. त्याच्यात ईमेलमध्ये आहे स्पूफिंग नावाचा प्रकार, म्हणजे दुसऱ्याचा ईमेल ID घेऊन ईमेल करणे. फिशिंग नावाचा एक प्रकार आहे, ज्याच्यात तुमच्या ईमेलमध्ये काहीतरी अटॅचमेंट असते, ज्याच्यात व्हायरस असेल किंवा काही लिंक असते. ती लिंक क्लिक केली तर एखाद्या अशी साईट असते जिथे तुमचे ID आणि पासवर्ड घेतले जातील, क्रिडेन्शियल्स ज्याला आपण म्हणतो, लॉग इन ID आणि पासवर्ड. किंवा अशी लिंक असू शकते जी तुमच्या कम्प्युटरचा कंट्रोल घेईल. तर हे असे अनेक प्रकार आहेत. आणि त्याच्यातच मग सोशल मीडिया पण त्याच्यातच आलं. आणि हे माध्यमं थोडेफार ब्लर झालेले आहेत आजकाल, कारण हे कुठूनही येऊ शकतं. एक मॅलवेअर यायचं ते कुठूनही येऊ शकतं. तुमच्या फेसबुकवरून येऊ शकतं, इंस्टाग्रामवरून येऊ शकतं. तुमचा ID कुठलाही असू शकतो, ईमेलचा असू शकतो, इंस्टाग्रामचा असू शकतो, कुठलाही असू शकतो, तुमच्या कंपनीच्या ईमेलचा असू शकतो, तुमचा पर्सनल ईमेल असू शकतो. त्यामुळे हेही आता मर्यादित नाही राहिलेलं की अच्छा मी कंपनीचं ईमेल सिक्युअर करतो पण माझं घरचं ईमेल ठीक आहे. मी कंपनीमध्ये कम्प्युटरला अँटीव्हायरस लावतो पण घरच्या कम्प्युटरला काही गरज नाही, असं नाही चालणार. मंगेश सरांनी सांगितलं की हार्डनिंग हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे त्याच्यामध्ये. जसं आपल्या घरात वायफाय राउटर असतो, कोणीतरी म्हणजे फार क्वचित लोक असतील जे ॲक्च्युली त्या राउटरमध्ये लॉग इन करतात आणि त्याचा पासवर्ड चेंज करतात, कारण कोणीही त्या राउटरवर जाऊन ॲडमिन लॉग इन करून काहीही चेंजेस करू शकतो आणि तो इनफॅक्ट तुमचं वायफाय वापरू शकतो त्याच्यात डे टू डे यूजसाठी. तर हे असे अनेक धोके आहेत. आणि मी तर म्हणतो की आता हे जागतिक मराठी परिषदेचं डिस्कशन आहे, त्यामुळे त्यात काही अशा म्हणी आल्या पाहिजेत आता मला वाटतं की ज्या अवेअरनेस क्रिएट करतील. की जसं आपण म्हणतो स्वामी तिन्ही जगांचा आई विना भिकारी, तसं कम्प्युटर तिन्ही जगांचा अँटीव्हायरस विना भिकारी असं म्हणू शकतो आपण. किंवा उचलली जीभ लावली टाळ्याला, तसं उचलला माऊस आणि लागला क्लिक करायला. त्याचे खूप धोके आहेत. त्यामुळे ते वॉच तुम्ही बघा, ते काय तुम्ही क्लिक करताय, कुठली लिंक आहे आणि मगच क्लिक करा, हे महत्त्वाचं आहे. तर अशा आपण म्हणी पण बनवू शकतो. तुम्ही कॉलेजमध्ये असे पोस्टर्स लावू शकता आणि अवेअरनेस क्रिएट करू शकता. तर ह्याच्यामध्ये ईमेलमध्ये सिक्युअर होण्यासाठी मग नंतर बरेच प्रकार आले. मग PGP नावाची टेक्नॉलॉजी आली, SSL आलं, ट्रान्सपोर्ट लेअर सिक्युरिटी, TLS म्हणून प्रोटोकॉल्स आले. आणि हे सगळे अर्थात आपल्याला ईमेल हे माध्यम आता सगळीकडे वापरलं जातं, बँकिंगमध्ये वापरलं जातं वगैरे, त्यामुळे त्याची सुरक्षा अतिशय महत्त्वाची झाली. त्याच्यात मग फिशिंगचे सिम्युलेशन्स करतात.
आता आमच्या कंपनीमध्ये मंथली सगळ्या एम्प्लॉईजला फिशिंग सिम्युलेशन पाठवतो आम्ही. का? कारण तुम्हाला एक चांगलं ईमेल आणि एक फेक ईमेल, फिश्ड ईमेल ह्यातला फरक कळता यावा. आणि तो फरक फारच आता आजकाल नाजूकपणे त्यांनी हे केलेलं आहे, अतिशय ॲडव्हान्स्ड. त्याच्यामध्ये पण AI आलेलं आहे. AI वापरून जितकं बिलिव्हेबल, जितकं विश्वासार्ह ते ईमेल बनवू शकतात तसं ते बनवतात. त्यामुळे कुठलंच ईमेल सेफ नाही आहे असं धरूनच चाला, असं मी म्हणेन सगळ्यांनाच. आणि ह्याच्यात सगळ्या थरांचे लोक आले, ह्याच्यात विद्यार्थी आले, प्राध्यापक आले, इंडस्ट्रियलिस्ट आले. माझा एक मित्राची कंपनी आहे, त्याला एक ईमेल आलं आणि 20 लाख गेले. फक्त एक ईमेल आलं आणि 20 लाख गेले त्याचे. तर हे सगळ्यांनीच ह्याची काळजी घेणं आवश्यक आहे. नक्कीच सर. मी आता डॉक्टर मंगेश आमळे सरांना विचारू इच्छितो की आपण वेलॉक्सच्या माध्यमातून उद्योगांना सुरक्षितता प्रोव्हाइड करता. म्हणजे आता आपण क्लाउड इकॉलॉजीमध्ये आपण जगत आहोत. असं म्हटलं जातं की 20 रुपये, 200, 2000, 2 लाख रुपये आपण सुरक्षित केले. म्हणजे सरांनी 2 लाख रुपये सुरक्षित केलेले आहेत. आणि इस्रोसारख्या अतिसंवेदनशील डेटा देखील आपण सुरक्षित करत आहात. तर त्या संदर्भात आम्हाला ऐकायला आवडेल की उद्योगांची सुरक्षितता कशी असते. इंडस्ट्री इन जनरल म्हणजे उद्योग, मग आपण त्यात एखाद्या कंपनी असो, बँक असो, सरकारी आस्थापना असतील, ज्याला आपण डिफेन्स ऑर्गनायझेशन्स, अशा सगळ्याच ठिकाणी आम्ही काम करतो आहे. जवळपास 120 पेक्षा जास्त बँक आम्ही देशातल्या सिक्युअर्ड करतो. त्यात नॅशनलाइज प्रायव्हेट सेक्टर असतील, कॉपरेटिव्ह असतील, डिफेन्समध्ये DRDO आहे, इस्रो आहे, त्याच्यानंतर इंडियन आर्मी आहे, अशा काही संस्था. पुढे गेलं तर आपण टेलिकॉम पार्टनर म्हणजे वोडाफोन असेल, BSNL असेल, अशा अनेक ठिकाणी आम्ही काम करतो. म्हणून इंडस्ट्री इन जनरल असं आपण त्याला म्हणूया. सायबर सुरक्षा करण्यासाठी जसं मी मगाशी पण म्हणालो ते परत एकदा की अवेअरनेस क्रिएट करणं खूप महत्त्वाचं असतो. तुम्ही जगातली सगळ्यात मोठी सायबर सुरक्षेची सॉफ्टवेअर्स घ्याल आणि तुमच्या कंपनीत लावाल, परंतु जसं रवी सरांनी सांगितलं की सिम्युलेशन करणं गरजेचं आहे. एखादा फ्रॉडलंट ईमेल तुमच्या एखाद्या मोठ्या अधिकाऱ्याला येतो आहे, परंतु तो फ्रॉडलंट आहे की नाही हे माहीतच नाही आहे मला, बरोबर आहे. मग त्याच्यानंतर माझं सिक्युरिटी सॉफ्टवेअर येईल, परंतु त्याच्या अगोदर त्याला अवेअर करणं. जगामधले तुम्ही स्टॅटिस्टिक चेक करा, गुगल करा वगैरे वगैरे, जगामधले एक रिपोर्ट सांगतो 60% जास्त फ्रॉड हे अवेअरनेस नसल्यामुळे होतात. तुम्ही बघा, म्हणजे मला माहीत नव्हतं, मी चुकून क्लिक केलं, मला माहीत नव्हते म्हणून मी माहिती टाकली. बँकांमध्ये पण आदरणीय अनास्कर सर आले, त्यांना माहिती आहे, बँकांमध्ये पण मोठ्या प्रमाणामध्ये कर्मचाऱ्यांकडून चुकीने काहीतरी वापरलं जातं. म्हणजे आम्ही बँकिंगमध्ये पण ॲनालिसिस केलं की फ्रॉड कसे होतात, तर कर्मचाऱ्यांना अवेअरनेस नसल्यामुळे सुद्धा जास्तीत जास्त फ्रॉड होतात. तर ते म्हणजे पहिली स्टेज जी आहे ती ऑर्गनायझेशनमध्ये अवेअरनेस निर्माण करणं, समाजामध्ये अवेअरनेस निर्माण करणं. तुम्ही सोशल मीडिया वापरताय, तुम्ही ईमेल्स वापरताय, परंतु त्याच्यासाठी तो वापरायचा कसा. आपल्याला गाडी चालवायची आहे, परंतु ती गाडी काही डिफाईन डायरेक्शन्समध्ये, काही डिफाईन प्रोसेसमध्ये चालवली तर ती व्यवस्थित चालेल. तुम्ही कशीही चालवायला गेलात तर निश्चितपणे तुम्हाला धोका निर्माण होऊ शकतो. ॲज लाईक दॅट तुम्हाला अवेअरनेस महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर तुम्ही पुढे चालून तिथे ज्या काही उपलब्ध संसाधनं आहेत, टेक्नॉलॉजीज आहेत, त्याच्यामध्ये काही लूफहोल आहे का, त्याच्यामध्ये काही कमतरता आहे का, ते शोधलं पाहिजे. तिसरी स्टेज म्हणजे तुम्ही सॉफ्टवेअर. आता आम्ही काम करत असताना आम्ही आपलं जे चांद्रयान गेलो होतो तिथे पण एक छोटीशी सायबर सिक्युरिटी, म्हणजे पूर्ण सायबर सिक्युरिटी नाही, कारण आमच्यासारख्या अनेक संस्था ते इन्व्हॉल्व करतात. डिपेंडन्सी टाळण्यासाठी एक संस्था नसते त्यांच्याकडे, आमच्यासारखे अनेक लोक असतात. तर तसंही आम्ही तिकडे काम केलं. देशाची संरक्षण प्रणाली सुरक्षित ठेवण्यासाठी आम्हाला त्यांनी क्लासिफाईड टायटल दिले. सावंत सर सांगू शकतील की
काही महत्त्वाच्या गोष्टी जर असतील तर ते कॉन्फिडेन्शियल टर्मवर ते आम्हाला बोलवतात, डिस्कस करतात आणि नंतर मग प्रोजेक्ट तो येतो. तो अशा बँक्स आहेत आमच्याकडे, अगदी HDFC सारखी आहे, कोटक आहे, इंडियन ओव्हरसीज, अशा सरकारी आणि खाजगी बँका देखील आमच्याशी सल्लामसलत करतात. आणि त्याच्यानंतर मग सुरक्षा कशी असावी त्याला मूर्त स्वरूप देण्यात येतं. तुम्हाला चांगले सर एक प्रश्न विचारेन. मगाशी तुम्ही सांगितलं की तुमची कंपनी 60% अधिक ATM कार्डची सुरक्षा तुमच्या कंपनीकडे असते. तर अनेकदा अनुभव येतो की ATM कार्डमधून परस्पर पैसे काढले जातात. आता व्यक्तिगत टिप म्हणून लोकांसाठी, किंवा आत्ता अलीकडं डिजिटल पेमेंटचा जमाना आल्यामुळे ATM हळूहळू कमी व्हायला लागलेत. तर डिजिटल पेमेंटच्या सिक्युरिटीचा सुद्धा काही प्रश्न निर्माण होतो. तर मला वाटतं हे ATM कार्डची सुरक्षितता आणि आत्ता वाढत चाललेलं म्हणजे मोठ्या प्रमाणावर येत असले डिजिटल पेमेंटची सुरक्षितता या संदर्भात काय टिप्स द्याल तुम्ही? ATM हा विषय घेऊया की आम्ही ATM कार्ड्सपेक्षा आम्ही ATM सुरक्षित करतो. अगदी तुम्ही गुगल केलं, यूट्यूबवर गेलं तर ATMवर कोणत्या स्वरूपाचे अटॅक होतात हे तुम्हाला कळेल. एखादं, मी जसं म्हटलं, हार्डनिंग नसेल, सिक्युरिटी टूल्स नसतील तर एखादं मालवेअर ट्रॅव्हल करून तुमच्या ATMवर जाऊन बसतं. आणि काही ठिकाणी कॅश आउट म्हणून देखील ते मालवेअर काम करतं. ते ॲटोमॅटिक कॅश डिस्पेन्सरला इन्स्ट्रक्शन देतं आणि तो जर हॅकर तिथे असेल तर ॲटोमॅटिक कॅश पण बाहेर पडलेली. तुम्ही गुगलवर, यूट्यूबवर हे काही व्हिडिओज बघाल, एक स्वरूपाचा. दुसरं, भारतामध्ये 2.5 लाखपेक्षा जास्त ATMs आहेत. भले आता ATM ट्रान्झॅक्शन्स कमी झालेत, परंतु कॅश ही गरज आहे आणि देशाची इकॉनॉमी डिस्टर्ब करायची, मग आम्हाला कॅशही नको आणि काहीच नको. एक मालवेअर असं जाईल तिथे की ते ATMची, सगळ्या ATMची स्क्रीन जी आहे ती ब्लँक करून टाकेल. किंवा रॅन्समवेअर, सगळ्या ATMवर एक मेसेज येईल, जसा काही सर्व्हरवर पण येतो की अमुक अमुक डॉलर्स तुम्ही पे करा आणि मग आमच्याकडून असा एक कोड देऊ, मग तुमचं ATM किंवा सर्व्हर अनलॉक करता येईल. म्हणजे अशा पद्धतीतले जे अटॅक्स होतात ते टाळण्यासाठी आम्ही काम करतो. त्याचबरोबर मग ATM कार्ड, तर ATM कार्ड काय व्हायचे पूर्वी, अजूनही काही ठिकाणी जगाच्या पातळीवर क्लोन होतात. क्लोन म्हणजे तिथे एक स्कीमर असतो, तो त्या ATMच्या कार्डच्या स्लॉटच्या वरती अगदी एका स्ट्रिपच्या स्वरूपात लावला जातो. तुम्ही ज्यावेळेस कार्ड इन्सर्ट करता त्यावेळेस त्या कार्डचा डेटा वाचला जातो आणि त्यातून मग तो डेटा रीड करून दुसरं कार्ड बनवलं जातं. आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अनेक सुरक्षेच्या बाबी सुचवल्यात आणि बऱ्याचशा बँकांनी, मला वाटतं अगदी 95% बँकांनी त्या सगळ्या बाबी इम्प्लिमेंट केल्यात. परंतु जागतिक पातळीवर ज्यावेळेस 7-8 देशांमध्ये, अगदी नेपाळसारख्या देशामध्ये पण माझी सायबर सुरक्षेची सॉफ्टवेअर्स वापरली जातात. श्रीलंकेमध्ये आहेत, ऑस्ट्रेलिया आहे किंवा US मध्ये पण वापरले. तिथे म्हणजे काही प्रगत राष्ट्रांमध्ये जिथे रेग्युलेशन खूप चांगलं आहे तिथे ठीक आहे, परंतु काही देशांमध्ये आम्हाला अजूनही क्लोन होताना दिसतात कार्ड, असं आहे. आता राहिला दुसरा प्रश्न की डिजिटल पेमेंट्स होत आहेत मोठ्या प्रमाणामध्ये. मग डिजिटल पेमेंट गेटवेज आहेत, मग त्याच्यामध्ये नेट बँकिंग असेल, ॲप बेस्ड पेमेंट असेल, SMS असेल. तर ह्या सगळ्या गोष्टींमधून पण आपल्याला अनेक फ्रॉड होताना जाणवत आहेत. मग त्याच्यासाठी सुद्धा अनेक सॉफ्टवेअर्स बनवलेली आहेत. मग ज्या संस्था आहेत, बँक्स आहेत, त्यांनी स्वतः काही सॉफ्टवेअर्स प्रोक्युअर करायचे आहेत. मग त्या बँका किंवा संस्था प्रोक्युअर करतात. म्हणजे आता त्यांनी उल्लेख केला की TLS आहे, TLS असलंच पाहिजे. तर TLS असेल तर मग तुम्हाला एक प्रकारची सुरक्षा आहे. त्याच्यानंतर म्हणजे SSL सर्टिफिकेट आहेत, अशा सगळ्या वेगवेगळ्या. परंतु एंड युजरने काय काळजी घ्यायची ते महत्त्वाचं आहे. एक तर आहे की तुमचा पासवर्ड जो आहे, पासवर्ड म्हणजे आधुनिक जगामध्ये आपण फार पूर्वीपासून म्हणतो पासवर्ड म्हणजे तुमची सही आहे. त्याच्यामुळे मग तुमचा ॲप असेल कोणत्याही बँकेचा, त्याच्यानंतर ईमेलवर येणारी एखादी ईमेल असेल कोणत्या बँकेमधून, तिचा ओरिजिन चेक करणं, पासवर्ड रिसेट करणं, वेळोवेळी बदलणं, कॉम्प्लेक्स पासवर्ड टाकणं, त्याचबरोबर तुमचा QR कोड जो आहे तो नॉन व्हिजिबल स्वरूपात ठेवणं,
हां टू फॅक्टर ऑथेंटिकेशन पण 2FA ज्याला म्हणतात, अशा पद्धतीत वेगवेगळ्या पद्धतीत आहे. बऱ्याचदा तुम्ही एखाद्या सिस्टीमला लॉग इन झाला तर तुमच्या इकडे OTP येतो, तो OTP व्यवस्थित हे करणं. त्याचबरोबर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या हे सगळे डिजिटल पेमेंट गेटवेज जे आहेत ते एकतर तुमच्या मोबाईलवर तुम्ही 50% वापरत असाल, 25% लॅपटॉपवर वापरत असाल, 10-20% तुम्ही 25% टॅबवर वापरत असाल. तुम्ही अनेक वेगवेगळ्या वेबसाईटना व्हिजिट करता, अनेक ईमेल्स तिथे चेक केल्या जातात आणि मग तुम्ही क्लिक करता किंवा काहीतरी डाउनलोड करता, काहीतरी ॲप स्टोअरमधून जर डाउनलोड करता, ते तुम्हाला टाळायचं आहे. कारण बऱ्याचदा एखादं असं डिस्ट्रक्टिव्ह सॉफ्टवेअर, ज्याला मी व्हायरस म्हणेन, मालवेअर म्हणेन, काहीही तुमच्या त्या डिव्हाइसमध्ये इन्स्टॉल झालं की तो काय करतो, तुमचे फुटप्रिंट्स पण चेक करत राहतो, कीस्ट्रोक घेतो की तुम्ही काय पासवर्ड टाकला आहे तिथपर्यंत तो कीस्ट्रोक घेऊन तो त्याच्या, आता जसं तुम्ही मगाशी म्हणालात लाडकी, तसा आता एक शब्द चालला आहे आका, तसा तो त्या आकाला पाठवतो आणि त्या आकाला तो मिळाला की इमिडिएट तुम्ही काय करता की तो शब्द जो आहे तो कॅप्चर करून त्या तुमच्या मूळ बँकेच्या अकाउंटला लॉग इन करता आणि तिथून कुठेतरी तुमच्या अकाउंटचा ॲक्सेस घेतला जातो. मग डिजिटल पेमेंट गेटवे जे आहेत ते अशा स्वरूपामध्ये देखील कॉम्प्रोमाइज होतात. म्हणून पुन्हा एकदा माझ्यासमोर बसलेलं जे क्राऊड आहे ते बरंचसं तरुण आहे, म्हणून मी परत सांगेन, आम्ही सॉफ्टवेअर बनवतो सेफगार्ड करायला, परंतु अवेअरनेस हा अतिशय महत्त्वाचा आहे की तुम्ही पहिला अभ्यास करा. तुम्ही सायबर सिक्युरिटी, AI/ML तर 5th जनरेशन आहे कम्प्युटर सिस्टीमचं, शिकलंच पाहिजे. तुम्ही त्याला म्हणू शकत नाही आम्ही नाही करणार, आम्हाला काय, मला ऑप्शन आहे, ऑप्शन काय नाही आहे, तुम्हाला शिकायचंच आहे. AI/ML हे शिकायचंच आहे. भले विद्यार्थी कोणी आर्ट्स साईडचा असेल, कॉमर्सचा असेल किंवा सायन्सचा असेल, इंजिनिअरिंगचा असेल, परंतु AI/MLचं बेसिक्स तर माहीत पाहिजेत. सायबर सिक्युरिटीचं बेसिक हे माहितीच पाहिजे. अवेअरनेस जितका तितकं तुमचं आयुष्य इझी, असं मी म्हणेन. पुढच्या सत्राचे वक्ते बऱ्यापैकी आलेले आहेत, त्यामुळे आपण या सत्राच्या समारोपाकडे जाताना शेवटचा प्रश्न सावंत सरांना. तर मगाशी तुम्ही भावनिक बुद्धिमत्तेच्या रियाजासंदर्भात प्रेमाच्या आदानप्रदानासंदर्भात बोललात. आमचे कवी होते अरुण काळे म्हणून. बाबा जगात इतकं सगळं द्वेष तिरस्कार पसरावत चाललं आहे, तर प्रेमाचं बी होऊ द्या ना जागतिकीकरण, असं त्यांनी आव्हान त्या कवितेतनं अरुण काळेंनी केलं होतं. तर AIच्या सहाय्याने हे काही प्रेमाचं जागतिकीकरण किंवा प्रेम वाढीला लावण्याचं काम काय होऊ शकेल का? हे माणसांची कामं AIला का देत आहेत मला काही कळत नाही. प्रेमाऐवजी द्वेषाला प्राधान्य द्यायला लागलेत म्हणून मला हा प्रश्न पडला की असं काय होऊ शकेल का? त्याचं उत्तर हे आपली शिक्षण व्यवस्था सुधारण्यामध्ये आहे. तर पहिली मोठी गोष्ट याच्याबद्दल अशी मी सांगीन, यांच्या प्रश्नाला थोडंसं गंभीरतेने मी घेतो की आपल्यासमोर काय ऑप्शन आहे. तर एक म्हणजे मगाशी सांगितलं तसं आपली मानवी बुद्धिमत्ता आणि आपल्या मानवी अशा बहुविध क्षमता ज्या आहेत त्यांचा परोपरीने विकास करणं हे आपल्या हातात आहे. त्यांचा रियाज करणं हे आपल्या हातात आहे. त्याचबरोबर आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा एक मेगा ट्रेंड आहे, हे जाणून घेणं. उदाहरणार्थ असे अनेक मेगा ट्रेंड्स आहेत. डिजिटायझेशन आहे, डिजिटलायझेशन आहे, ऑटोमेशन आहे, व्हर्च्युअलायझेशन आहे. तसंच एक मोठा मेगा ट्रेंड आहे तो म्हणजे मोबिलायझेशन. आपल्याला सगळं काही मोबाईलमध्ये हवं आहे. हा एक मोठा मेगा ट्रेंड आहे. म्हणजे तुमचं घड्याळ, तुमची डायरी, तुमची बँक, तुमचा TV, तुमचं वाचनालय, तुमचं विद्यापीठ हे सगळं त्या मोबाईल फोनमध्ये आलं आहे. आता हा मेगा ट्रेंड आहे असं मी का म्हणतो, तर समजा मोबिलायझेशन म्हणजे मोबाईल हा एक मेगा ट्रेंड आहे असं म्हटलं आणि मी असं एक कल्पना करा की आपण असं ठरवलं की मोबाईल फोन, जगातल्या मोबाईल फोन्सवर बंदी घालायची असं आपण ठरवलं. आता त्याच्यासाठी लोकांना संघटित करायचं तर आपण पहिल्यांदा काय वापरू बरं सांगा?
काय वापरू आपण? करेक्ट, मोबाईल फोन वापरू, बरोबर. ह्याला म्हणतात मेगा ट्रेंड. म्हणजे तो बंद पाडायचा असला तरी त्याचाच उपयोग करणं भाग पडतं, याला मेगा ट्रेंड म्हणतात. तसं आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा एक मेगा ट्रेंड आहे. त्याच्यामुळे त्या मेगा ट्रेंडला सामोरं कसं जायचं, तर त्याला विरोध करणं हे दगडाच्या भिंतीवर डोकं आपटण्यासारखं असतं. त्याच्यावर स्वार होण्याचा ऑप्शन आपल्याला असतो. मग ते स्वार व्हायचं म्हणजे नक्की काय करायचं? तर आता आपल्यासमोर एक मोठा ऑप्शन आहे, ज्याच्यामध्ये करिअरसुद्धा आहे आणि चोरमारे सर म्हणतात तसा प्रेमाचा परिपोष पण आहे. तो काय ऑप्शन आहे? तर AI जे खरं स्वरूप मगाशी मी सांगितलं की ती मानवी बुद्धिमत्तेची नक्कल नाही, ते मानवी बुद्धिमत्तेचं एक मर्यादित असं प्रारूप आहे. आणि सिम्युलेशन इज नॉट डुप्लिकेशन. ओके, सिम्युलेशन म्हणजे त्याचं प्रारूप. प्रारूप ही पुनर्निर्मिती नसते. म्हणजे फ्लाईट सिम्युलेटरमध्ये पायलटला शिकवतात, पण फ्लाईट सिम्युलेटर म्हणजे विमान नव्हे. तसं कृत्रिम बुद्धिमत्ता ही एक न मानवी बुद्धिमत्ता आहे, कारण मानवी बुद्धिमत्तेच्या अत्यंत मर्यादित अशा गोष्टी ती करू शकते. मानवी बुद्धिमत्ता त्या तुलनेने खूप व्यापक आहे आणि मानवाच्या बुद्धिमत्ते पलीकडच्या क्षमता ज्या आहेत त्या पण महत्त्वाच्या आहेत. उदाहरणार्थ सर्जनशीलता हा काही आपल्या बुद्धिमत्तेचा भाग नाही आहे, किंवा आपण जी जजमेंट्स घेतो हा बुद्धिमत्तेचा भाग नाही आहे. आपली जी प्रतिभा आहे, म्हणजे ज्याला आपण इंग्लिशमध्ये ब्रिलियन्स किंवा जीनियस म्हणतो, हा काही त्या बेसिक बुद्धिमत्तेचा भाग नाही आहे. किंवा आपली प्रज्ञा जी आहे तिला आपण इंटेलिजन्स म्हणत नाही, इंटेलेक्ट म्हणतो, तो त्याचा भाग नाही आहे. आपलं शहाणपण जे आहे, विजडम, तो तिचा भाग नाही आहे. आपला जो कॉमन सेन्स आहे तो मोस्ट अनकॉमन आहे, तो त्याचा भाग नाही आहे. त्याच्यामुळे या सगळ्याचा उपयोग करून आणि मगाशी सांगितलेल्या बहुविध बुद्धिमत्तांचा उपयोग करून आता आपल्यासमोर काय स्पष्ट होत आहे, तर ही न मानवी बुद्धिमत्ता आहे. ती आपल्यासारखी नाही, ती आपल्यापेक्षा भिन्न आहे. त्याच्यामुळे ईदर ऑफ देम कॅनॉट रिप्लेस दी अदर. कुठलीही एक बुद्धिमत्ता दुसरीला रिप्लेस करत नाही आहे. त्या सप्लिमेंटरी नाही आहेत तर त्या कॉम्प्लिमेंटरी आहेत. ती पुसती नाही आहे तर त्या पूरक आहेत, परस्पर पूरक आहेत. म्हणजे काय, तर AI हा आपला शत्रू नाही आहे, तो आपला वैरी नाही आहे, किंवा तो आपला विरोधक नाही आहे, किंवा तो आपला स्पर्धकही नाही आहे. मग तो आपला काय आहे? हम आपके है कौन? तर तो आहे आपला पार्टनर. ओके, त्याला को पायलट असं आपण म्हणतो. तर तो आपला, आता कोबॉटिक्स म्हणून क्षेत्र आहे ते रोबॉटिक्समध्ये, तो कोबॉटिक्स आहे. तर तो AI हा आपला पार्टनर आहे. आणि त्याच्यामुळे आता सर्वात महत्त्वाचं करिअर स्किल काय असणार आहे, तर तुम्ही तुमची मानवी बुद्धिमत्ता विकसित करून तुम्ही AI बरोबर चांगली, टिकाऊ आणि सामाजिकदृष्ट्या उपयुक्त आणि उत्पादक अशी पार्टनरशिप कशी करू शकता, तो आता तुमच्या पुढचा करिअरचा ऑप्शन आहे. म्हणजे तुम्ही माणसासारखं वागायचं आणि AIचा माणसांना अधिक सुसंस्कृत करण्यासाठी, हे पृथ्वी तलावरचं जे जीवन आहे ते अधिक समृद्ध करण्यासाठी, आपलं पर्यावरण अधिक समृद्ध करण्यासाठी AIचा आपल्याला पार्टनर म्हणून उपयोग करून घ्यायचा आहे. कारण त्याच्याकडे ज्या क्षमता आहेत त्या आपल्याकडे नाही आहेत. असं जर केलं तर तुम्ही एक पूर्ण नवीन जग विकसित करू शकाल. ते तुमच्या टप्प्यात आज नाही आहे. जर तुम्ही AIचा वापर केला नाही तर ते तुम्हाला करता येणार नाही. आणि तसं नवीन जग निर्माण करणं हे स्वप्न ह्याच तरुण वयात आपल्याला पडू शकतं. ते थोडंसं भावत्कट असतं, पण ते असायला पाहिजे. आणि तसं जर आपण केलं तर मग मी असं म्हणेन की चोरमारे सरांना जो अपेक्षित आहे तो AI हा प्रेमाचा परिपोष करण्यासाठी मग त्याचा उपयोग झाला असं मी म्हणू शकेन. आणि याच्याबरोबर दुसरी पण एक बाजू आहे की काही जण खूप विचारवंत असतात, जुन्या काळातले असतात, ते AIचा तिरस्कार करतात. तर त्यांनाही मला एक सांगायचं आहे की हा जो प्रेमाचा परिपोष होतो तो कुठे होतो, तर मन जे आहे ते आपल्या मेंदूच्या अनेक कार्यांपैकी एक कार्य आहे. मनाला स्ट्रक्चर नाही आहे, ते एक फंक्शन आहे. आता या मनाचा अभ्यास करणं याच्यासाठी मेंदूचा खूप गहन असा अभ्यास करावा लागतो.
त्याला ब्रेन मॅपिंग असं म्हणतात. आणि या ब्रेन मॅपिंगसाठी आता सर्वात मदतनीस ठरतो तो म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. त्याच्याबद्दल एक छोटीशी गोष्ट सांगतो आणि मग संपीन मी, की पॅरिसमध्ये एक मोठी ट्रेड फेअर भरवायचं ठरलं होतं. आणि त्या ट्रेड फेअरचं एक प्रतीक म्हणून पॅरिसमध्ये गुस्ताव आयफेल या आर्किटेक्टने एक आयफेल टॉवर बांधायचं ठरवलं. आता पॅरिससारख्या रम्य नगरीमध्ये एक लोखंडाचा सांगाडा उभा करायचा म्हटल्याबरोबर पॅरिसमधल्या सगळ्या नागरिकांचा त्याला विरोध सुरू झाला. त्या विरोधाचं एका चळवळीत रूपांतर झालं. त्या चळवळीचा नेता होता तिकडचा एक प्रसिद्ध कादंबरीकार आणि लघुनिबंधकार गी दी मोपासा. तर मोपासा इतके भयंकर टीकेचे लेख लिहायचा आयफेल टॉवरवर की आयफेलला उत्तरच देता यायचं नाही. शेवटी ट्रेड फेअर जवळ यायला लागली आणि ते कसं काय टॉवर होणार काही करून शेवटी आयफेलने ते टॉवर बांधलं. बांधल्यानंतर ट्रेड फेअर झाली, संपली. हा नंतर गी दी मोपासा काय करायचा, रोज आयफेल टॉवर चढून जायचा. आता आपण गेलो तर आता लिफ्ट असते, पण त्यावेळी लिफ्ट नव्हते. तो रोज चढून जायचा आणि वरती एक कॉफी बार होता. त्या कॉफी बारमध्ये बसून तो आयफेल टॉवरवर टीका करणारे लेख लिहायचा आणि खाली येऊन वृत्तपत्रांमधून आयफेल टॉवरवरून या मथळ्याखाली ते प्रसिद्ध करायचं. शेवटी एका कार्यक्रमात पॅरिसचे नागरिक त्याला भेटले आणि त्यांना विचारलं की अरे गी, तू आयफेल टॉवर चढून जातोस आणि आयफेल टॉवरवरच टीका करणारे लेख लिहितोस, हे तुला विसंगत वाटत नाही का? त्याच्यावर तो म्हणाला की मुळीच नाही. म्हणे का बरं? पण अगदी साधं आहे. आता पॅरिस शहरामध्ये अशी एकच जागा राहिली आहे की जिथून मला फक्त रम्य पॅरिस नगरी दिसते आणि आयफेल टॉवर मुळीच दिसत नाही, ते म्हणजे आयफेल टॉवर. तसं मला तुम्हाला सांगायचं आहे की आता तुमच्या मानवी बुद्धिमत्तेची जी रम्य नगरी आहे तिचं खरं स्वरूप जाणून घ्यायचं असेल तर ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या आयफेल टॉवरवरूनच तुम्हाला घ्यावं लागणार आहे. धन्यवाद. धन्यवाद सावंत सर, आमले सर आणि हिरोळेकर सर. तुम्ही AI आणि सायबर सिक्युरिटी या विषयाच्या संदर्भात उपस्थितांना खूप उत्तम रीतीने माहिती दिली. जागतिक मराठी अकादमी, रयत शिक्षण संस्था आणि उपस्थित सर्वांच्या वतीनं मी तुम्हाला धन्यवाद देतो आणि हे सत्र इथं संपलं असं जाहीर करतो.